इकडे करून राहिले कुणीकडे बोलतो माझा भाऊ आहे ह्यो. ते भाऊ याचा मग कोर्टात जा तिकडे तुम्ही तुमच्या वावरात जाऊन तिकडे जातो तुमच्या वावरात जा तुम्ही इकडे करून राहिले कुणीकडे बोलतो माझा भाऊ आहे ह्यो. ते भाऊ याचा मग कोर्टात जा तिकडे तुम्ही तुमच्या वावरात जाऊन तिकडे जातो तुमच्या वावरात जा तुम्ही सांगतो पण ते म्हणजे आम्हाला काय नाही माहिती सर्कल भाऊसाहेब म्हणतात काकी काकी साहेब म्हणते आडू जाऊ काय चाललंय रे तुझ्या वावरात आम्ही सांगतोय तुम्हाला सांगतो तुम्ही आमच्यावर दादागिरी करू नका. दादागिरी कोण करतोय तुमचे बिन कुठे दादागिरी आमच्यावर करू नका. माझा भाऊ आहे. तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही तुमच्या भावाला जर त्रास होत असा तुम्ही काय म्हणणार? जेवण तुमची तुमच्या मला एक सांगा तुम्ही शेतकरी येत ना. हो मी पण शेतकरी आहे. मग मला काय म्हणायचं? तुम्ही दादागिरी कोण इकडे करून राहिले कुणीकडे बोलतो माझा भाऊ आहे ह्यो. ते भाऊ याचा मग कोर्टात जा कोर्टाचा आम्हाला निकाल दाखवा तुम्ही. कोणा निकाल मग भाऊ दाखवा बरं यांचं काय काय बघू द्या ना. निकाल दाखवा तुम्ही. दादागिरी खेळ चालू आहे. निकाल नाही काय रे, दादागिरी. निकाल दाखवा. 10 वेळा दलाल मारतात बसतो आम्ही जाऊ. चला लगेच आम्हाला अटक करा. निकाल दाखवा कोर्टाचा. तुम्हाला रस्ता करायचा तुम्हाला बोलायचं सुद्धा अधिकार नाही काहीच नाही. तुम्हाला नोटीस आहे का? नाही. प्रवास सांगतो आम्हाला काय एक टक्का गुन्हा दाखल करून परत माझ्या नावाने बोंबलू नको सर आहे सर मग मी क्लिअर कट सांगतो तुला चाललंय प्रेमापोटी चाललंय तू माझं ऐकून घे हे बघ तू माझा नातेवाईक नाही हे माझे नातेवाईक नाही मी फक्त पोलीस या जातीने बोलतोय मला काय म्हणायचं नाही फक्त एवढंच मान्य समजलं का मी काय म्हणतोय ते माझा नातेवाईक नाही ते माझे नातेवाईक नाहीये तुमच्या वावरात जर काय दाखला लावला तर 100% बोला तुम्ही आणि मग काय तुझा काय संबंध बोलायचा काय सामान्य सांग बोलायचं तुझा लगेच बोलू लागला काय बोलत नाही आम्ही फक्त रीतीने बोलतो. अरे तुमचा काय संबंध असेल तर तिकडे जा ना तुम्ही कोर्टात. एक मिनिट तुमचा जर भाऊ असतात तुमच्या जागी मी काय म्हणतो तुमच्या भाऊ त्रास झाले तुम्हाला काय मी का पहिलेच बोललेलो आहे वाटतं? तुम्ही माझे नातेवाईक नाही ते माझे नातेवाईक नाही माझी जात पोलीस आहे. हो ठीक आहे मला काय कोर्टाचा आदेश आहे सर्कल साहेबांना काय बोलायचं तुम्ही त्यांना बोला बोलतात तुम्ही काय बडबड करता मध्ये तुमचं काय आहे का त्याच्या तुमच्या वावरात आलं तर 100% तुम्ही बोला माणूस म्हणतो चालत जा तुम्ही तुमचा मुद्दाम आडू घालता तुम्ही मुद्दाम काहीच कारण तुमच्या नाच्यामध्ये मुद्दाम आडू घालता तुम्ही काय नाही केला कर्जत तालुक्यामधील चांदे बुद्रुक गाव आहे पण इथं एक शेतकरी फक्त 50 फूट रस्ता होऊ देत नव्हता. ह्या शेतकरी 17-18 शेतकऱ्यांनी तहसील ऑफिसला अर्ज केला. तहसीलदार साहेबांनी निकाल दिला. परत कोर्टामध्ये त्यांनी अपील केलं. नंतर ह्यांच्या बाजूने कोर्टात निकाल लागला. त्याच्यामुळे आज सर्व पोलीस अधिकारी महिला पोलीस सर्कल तलाठी यांनी येऊन सर्वांनी हा रस्ता करून दिला आहे. फक्त 50 फूट रस्ता होता त्याच्यामुळे 17-18 शेतकऱ्यांचा आजपर्यंत
किती वर्ष झालं? 10 वर्ष झालं या शेतकऱ्यांचं परपंच उद्ध्वस्त झाले आहेत. त्याच्यामुळे तहसीलदार साहेबांनी न्यायाधीशांनी निकाल दिला. त्याच्यामुळे रस्ता करायला सर्व अधिकारी आले तिथं आणि हा रस्ता झाला पूर्ण झालाय. आणि जर हा रस्ता कोणी कोर्टाचा निकाल असून जर रस्ता कोणी दगड टाकलं, काट्या टाकल्या, बरं साहेब तू त्याच्यावर घेऊन गुन्हा दाखल करायचा. अशिवाय याला मोकळं सोडायचं नाही. एवढे 17-18 शेतकरी महाराज काय वरती काढचं एका माणसामुळं. ह्यांचं काही एवढी जमीन गेली तर ह्या शेतकऱ्याने सांगितलं ह्यांना पैसे द्या बरं का, काय असेल ते काय गुंठा मोजून काय त्यांना पैसे देऊन टाका. तरी कोर्टाने निकालात तरी त्या शेतकऱ्याला पैसे सांगितले मी, त्यांना बी ते आपलाच माणूस आहे, ते बी शेतकरी, तुम्ही शेतकरी. त्याच्यामुळे मी कर्जत तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सांगतो, तुम्हाला 1 इंच यातलं संघ नाही, सुई नाही कुठं. पण शेतकरी रस्त्याहून का नेमका आडवत भांडण करतात हेच मला अजून समजत नाही. या अशी कर्जत तालुक्यात मी कितीतरी रस्ते करून दिले आहेत. पोलीस अधिकारी असतात, सर्कल साहेब असतात, निकाल लागून सुद्धा काही शेतकरी आडवं पडतात. हे साफ चुकीचं आहे. म्हणजे तुम्हाला न्यायाधीशचा निर्णय मान्य नसतो का? हे अजिबात योग्य नाही. इथून पुढे सुद्धा असंच रस्ते केले जातील आणि जो शेतकरी आडवा येईल त्याला जेलमध्ये टाकले जाईल असे मी जाहीर सांगतो. तुम्हाला बोलायचं कोणला काय काढा सगळी काढा माणसं सगळी ठीक आहे सगळी इकडे बोलतो. नमस्कार, मी किरण नवले. आमचा चारा आणण्यासाठी मी अर्धा किलोमीटरवर चारा डोक्यावर वाहिलेला आहे. या काकामुळे सगळा रोड आमचा मोकळा झालेला आहे. त्यामुळे मी काकांचे एकदम मनापासून आभार मानतो. तुम्हाला बोलायचं का? तुम्हाला आभार मानायचं कोणला काय? ही चांदे बुद्रुक गावात नवले वस्तीवरचा काकांमुळे रस्ता चांगल्यापैकी काकांनी मदत केली. सकाळीच 8 वाजल्यापासून आता 2 वाजेपर्यंत त्यांनी दिवसभर अख्खं म्हणजे अंगाशी झटले आणि रस्ता खुल्ला केला 10 वर्षाचा. असंच सहकार्य राहू द्या काकांचं. मी अजिबात कुठल्या शेतकऱ्यावर दादागिरी अन्याय अजिबात कोणा करत नाही. सर्व पोलीस अधिकारी पोलीस आहेत, सर्व सर्कल तर ते सुद्धा आहेत. त्यांच्या समक्ष ते सर्व व्हिडिओ जीसीबी चालू केल्यापासून सर्व व्हिडिओ आमच्याकडे आहेत. त्याच्यामुळे अजिबात कुणी इकडे तिकडे बोलता कामा नाही. आणि हा रस्ता आता न्यायाधीशाच्या निकालाप्रमाणे हा रस्ता कायमस्वरूपी चालू राहील असे मी 17-18 जवळ 20 शेतकरी यांना मी शब्द देतो. आणि जर कोणी रस्ता बंद केला तर त्याच्यावर 100% गुन्हा दाखल होईल असं मी त्याला सांगतो. सत्यमेव जयते. जय भीम, रामकृष्ण हरी, जय शिवराय, जय मल्हार.